मी कुमारी एम आर घारसाकडे, शिल्पनिदेशिका ड्रेस मेकिंग, औद्योगिक प्रशिक्षण संस्था महिला या ठिकाणी ड्रेस मेकिंग या पदावर कार्यरत आहे. आज मी माझ्या मुलींना डबीच्या आगावरून ब्लाऊजचे मापं कसे काढायचे त्याबद्दल माहिती देते. मुलींनी लक्ष द्या, ही डबीज आहे. हां, ही डबीवरून तुम्हाला ब्लाऊजचे मापं कसे काढायचे त्याचं मी तुम्हाला माहिती देते. सर्वप्रथम शोल्डरचं हे आणि हे टोक मोजायचं. हां, हे जेवढं भरते, कोणाचं 11 भरते, कोणाचं म्हणजे खांद्यानुसार असते, कोणाचं 11 असते, कोणाचं 12 असते, कोणाचं 13 असते. त्याच्या निम्मे भाग करायचा, ठीक आहे. आणि 2.5 इंचाचा गळा आणि उरलेलं शोल्डर ठेवायचं. त्याच्यानंतर तिची उंची मोजायची. उंची मोजताना अशी नाही मोजायची, अशी मोजायची. आणि उंची तिच्या हाईटप्रमाणे नाही. कोणी ठेंगू असते, कोणी उंच असते, तिच्या हाईटनुसार तिची उंची ठेवायची. म्हणजेच कमरेपर्यंत, कमरेच्या खाली नाही, म्हणजेच बेंबीपर्यंत, ठीक आहे. समजलं. दुसरं माप. तिसरं माप आहे चेस्टचं माप. चेस्टचं माप सांगितलेलं आहे तुम्हाला. छातीचा 4था भाग. आता हे समजा चौथीचा 4था भाग किती होते? चौथीचा निम्मे भाग किती होते? 17 दुनी 34. 17चा निम्मे भाग 8, 8.5 दीड इंच मिळून द्यायचं. त्याची ती गळी टाकायची, ठीक आहे. त्याच्यानंतर मागचा गळा आवडीप्रमाणे. त्याच्यानंतर कमरघेर मी मागच्या तुमच्या मापं कशी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. कमरघेर घेताना छातीपेक्षा 1.5 इंच कमी ठेवायचं, ठीक आहे. आता समजलं ब्लाऊजचं. आता जेव्हा तुम्ही पेपर कटिंग करसाल त्याच्यातून आणखी समजा. याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारायचे? मॅम, उंची कशी ठरवायची? उंची आता हे बघ, सगळ्या मुली कमी जास्त उंचीनुसार आहे. ये इकडं पाहता, हिची हाईट हिच्यानुसार ठरवायची. इथं करणार आहे का आपण उंची हिच्या आवडीप्रमाणे, म्हणजे हिच्या वर बेंबीपर्यंत. मॅम, गळ्याचा माप म्हणजे गळा नंतरच कापायचा का? ब्लाऊजचा गळा कापताना नंतर कापायचा. नंतर म्हणजे जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हा नाही. जेव्हा आपण कॅनव्हास लावतो ना, कॅनव्हास जेव्हा आपण लावू तेव्हा त्याच्यानंतर त्याचं फिनिशिंग व्यवस्थित बसते. म्हणून गळा पहिले कटिंग करताना नाही कापायचा, नंतर. अजून आणि आयन पट्टी आणि हुकपट्टीचं माप याच्यातच घ्यायचं का? वाढीव घ्यायची आहे ती एक्स्ट्रा घ्यावं लागेल तुम्हाला. म्हणजे 1/2 इंच शिल्लक ती शिलाई मायामध्ये जाते. आणि जी पट्टी असते ती आपल्याला वेगळी लावावी लागेल. किती इंचाची? 3 सेंटीमीटर किंवा 3-4 सेंटीमीटर, ठीक आहे. हो. अजून करसाल मग कटिंग? हो.